पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लिंग सध्या जागतिक पातळीवर चांगल्या चर्चेत आल्या आहेत. मात्र या प्रसंगानंतर हेले लिंग यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आले. या कारवाईनंतर हेले यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी मोजावी लागलेली ही एक छोटीशी किंमत आहे असं त्यांनी म्हटलंय. नेमकं काय घडलं होतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असून नुकताच त्यांचा नॉर्वे दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला. यानंतर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर आणि पंतप्रधान मोदी यांचे संयुक्त निवेदन सुरू होते. हे निवेदन संपताच पत्रकार हेले लिंग यांनी गर्दीतून थेट यांना प्रश्न विचारला. तुम्ही जगातील सर्वात मुक्त पत्रकारिता असलेल्या देशातील पत्रकारांचे प्रश्न का घेत नाही? हा प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा प्रश्न पंतप्रधान मोदींना ऐकू गेला की नाही याबाबत संभ्रम असला तरी यावरनं सोशल मीडियावर दोन गट भिडले आहेत. या प्रश्नानंतर हेले लिंग यांना भारतीय युजर्सकडनं मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला. या ट्रोलिंग दरम्यान त्यांचे इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट अचानक बंद झाले आहे. हेले यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर मेटा कंपनीकडून आलेली नोटीस शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मेटाला टॅग करत लिहिलं आहे, मला अनेक भारतीय युजर्सना उत्तर द्यायचे आहेत, पण माझ्या उत्तराला आता उशीर होत आहे. माझे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट उघडत नाही आहे. मला आशा आहे की दोन्ही अकाउंट्स लवकरच पुन्हा सुरू होतील. मी या प्रकारामुळे अजिबात दुःखी नाही आहे, कारण प्रश्न विचारण्याची ही एक छोटीशी किंमत आहे आणि हा अनुभव माझ्यासाठी नवीन नाही आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला जात असतानाच दुसरीकडे पत्रकार हेले लिंग यांच्यावर मात्र प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला जात आहे. आता मेटा कंपनी हेले यांचे अकाउंट्स पुन्हा सुरू करणार का आणि या वादावर अधिकृत काही स्पष्टीकरण येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.